हिरवळ साहेब नमस्कार. पत्रकार निर्घोष नमस्ते. निर्घोष त्रिभुवन बोलतोय पत्रकार. हां, काही नाही साहेब, तो व्हिडिओ व्हायरल झाला तुमचा. त्याच्यावर प्रतिक्रिया हवी बोलतो होती. ना मी जरा थोडंसं बोलतो जरा. काय म्हणजे तो व्हिडिओ खरा आहे, कोणी ब्लॅकमेल करतंय, काय नाही, विषय? ब्लॅकमेलचाच प्रकार आहे तो. बरं. ठीक पण आहे. मग तो व्हिडिओ खरा आहे का पण तो? हां? तो नाही, ते जोडलेलं आहे ते. बरं, म्हणजे तो व्हिडिओ जो आहे तो खरा नाहीये. खरं नाही. पण मग साहेब त्याच्यात ते बिअरच्या बाटल्या वगैरे दिसतायत आणि तुम्ही मंत्री महोदय आहेत. पण ते योग्य वाटतं का? पण ते मी बिअर वगैरे घेतच नाही ना. पण त्या तुमच्या रूममध्ये दिसतेत ना? असतील कार्यकर्ते वगैरे असतील. बरं. पण मग कार्यकर्त्यांना घेऊन दारू पिणं योग्य वाटतं का तुम्हाला? अहो, मी दारू पीत नाही. कार्यकर्ते असतील, त्यांनी बरं. आणले असतील आणि ते एवढ्यात तर कधी जाणवत नाही मला एवढ्यात. हं. बरं, पण मग ते व्हिडिओमध्ये जे तृतीयपंथी आहेत, ते तुमच्या ओळखीचे आहेत काही म्हणजे खरं संबंध आहेत तुमचे त्यांच्यासोबत काही? ओळखीचे आहेत ना माझे. अच्छा, काय नाव त्यांचं? पवन यादव. ते आता मला वाटतं 5-7 वर्षापासून ओळखीचे आहेत तसे माझे. अच्छा. बरं, पण मग का त्यांनीच व्हायरल केला की दुसरं तुमच्या कोणी जवळच्या नाही, कार्यकर्त्यांनी केला? त्यांचं कोणीतरी दुसरं आहे. बरं, मग काय तुम्हाला या अगोदर कल्पना होती असा तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल वगैरे? नाही. कल्पना नव्हती मला. अच्छा. बरं, पण मग आता काही ब्लॅकमेलिंग वगैरे झाली आहे अगोदर तुमच्यासोबत? नाही. बरं, पण आता राजीनाम्याची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होते की नरहरी झिरवळ यांनी नाही, राजीनामा द्यावा. तशी काही मागणी वगैरे नाही होत. पण अनेकांनी मागणी पण केली आहे. मीडियाला बाईट पण दिलेली आहे. नाही. मला नाही त्याच्यात काही समजलं.